मी सुशील भांदेगिरे, सामाजिक कार्यकर्ता, जुनवदरपेठ। आज तुम्ही माझ्या मागे बघत आहात पंचगंगा मशानभूमीचा हा रस्ता आहे। या ठिकाणी नवीन पंचगंगा मशानभूमीचं विस्तारीकरणाचं काम चालू आहे। हे काम करत असताना या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने रस्त्याच्या मध्येच मागा हा मुरुम टाकला आहे। हे आता 2 दिवस झाले या ठिकाणी पडला आहे, लाकडं आडवी पडलेले आहेत। या ठिकाणी जर शिवाजी पेठ असू दे, उत्तरेश्वर पेठ, फुलेवाडी ह्या साईडची समजा मयत प्रेतं आलीत तर त्यांना या ठिकाणी जायला वाट नाही आहे। या ठिकाणी कुठलाही सूचना फलक नाही आहे की काम चालू आहे आणि रस्ता बंद आहे। ही बॅरिकेड मगाशी मी व्हिडिओ घेतला, ती बॅरिकेड पण बाजूला केलेली आहेत आणि चिखल आणि दलदल झालेली आहे। रात्रीची तर या ठिकाणी लाईट नाही आहे। कुठल्या प्रेताची या ठिकाणी हेळसाड झाली, प्रेत पडलं तर ह्याला जबाबदार कोण आहे? त्याचबरोबर खालनं सिद्धार्थनगर मार्गे पंचगंगा मशानभूमीला जी लोक येतात त्या ठिकाणी जी वाहतूक होते त्या वाहतुकी थांबवण्यासाठी पण महानगरपालिकेनं किंवा ह्या कॉन्ट्रॅक्टरनं बोर्ड लावलेलं नाही की पुढं रस्ता बंद आहे म्हणून। आज मला एवढंच सांगायचं या ठिकाणी की या 2 दिवसामध्ये शिवापेठेतल्या अनेक प्रेतं आलीत। त्या प्रेताला जी लोक या चिखलातनं दलदलीतनं गेलीत त्या लोकांनी मला फोन केला की साहेब जरा तुमच्या वॉर्डमध्ये जाऊन बघा पंचगंगा मशानभूमीची अवस्था काय आहे। एक प्रेत 12 वाजता रात्री आलं, त्यावेळी पूर्ण मशानभूमीमध्ये लाईट नव्हती। या ठिकाणी पाण्याचं कनेक्शन तुटलेलं आहे आणि मुळामध्ये या ठिकाणी राखेला ज्यावेळी पाणी तर लागतं त्यावेळी पंचगंगा नदीतनं बारडी बुडवून आणायला लागत आहे। या ठिकाणी कनेक्शन जोडलेलं नाही ह्या नवीन पंचगंगा मशानभूमीच्या विस्तारीकरणासाठी। त्यामुळं मला एवढंच या ठिकाणी सांगायचे की महानगरपालिकेचे आयुक्त किंवा प्रभारी जे असतील त्यांनी या ठिकाणी यावं आणि इथं ज्या सुविधा द्यायला लागतात त्या त्वरित द्याव्या आणि हा रस्ता येणाऱ्या नागरिकांसाठी मोकळा करावा आणि जे बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी बॅरिकेड लावून सुरक्षित लोकांना येणाऱ्या प्रेतासाठी लोकांसाठी नागरिकांसाठी पुरवावी ही या ठिकाणी मी महापालिका आयुक्तांना मी विनंती करतो माझ्या माध्यमातून।